शुभू, काय पद्धत आहे? कळत नाही मीटिंग चालू आहे ते. सॉरी सॉरी, खरंच सॉरी. हे बघ सोनाली, आपण तुझ्या बाबतीत काहीतरी करू. तू काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. तुझे वडील मी परत आणू शकत नाही, पण तुला न्याय नक्की मिळणार, खात्रीने सांगतो. साहेब, काही वेळातच तुमची फ्लाईट आहे. हो, शुभू हे पेपर सुकवून पोलीस स्टेशनला पाठव. मला निघावं लागेल, दौऱ्यावर जायचंय. मी परत आल्यावर आपण बोलूया. शुभू, एअरपोर्टवर जायच्या आधी मला तुझ्याशी अर्जंट बोलायचंय. अगं सॉरी, तुम्ही महत्वाचं बोलत होतात ना. अगं मला शुभूशी काहीतरी बोलायचं होतं म्हणून अशी पटकन आले, लक्षात नाही आलं ग. पण आता बाबा म्हणालेत ना, मग तुला ते या योजनेचा लाभ नक्की मिळवून देतील. हो बोलले साहेब. आणि हो, मी तुझ्यासाठी एक नोकरी पण शोधली. अगं माझी एक लग्न झालेली चुलत बहीण, तिचं नाव मुक्षा. तिच्या सासरी ना एका पेशंटला सांभाळायला कोणाची तरी गरज आहे. मी तिला तुझं नाव सुचवलं, त्यामुळे ती म्हणाली की तुला लगेच पाठवून दे. चल. नको ना ताई, आपण आधी बघूया ना साहेब काय बोलतात ते. अगं बाबा म्हणालेत ना, मग ते नक्की प्रयत्न करतीलच. आता मी एवढी नोकरी आणून देते तुला, तर प्रॉब्लेम काय तुला? नोकरी तर मला करायचीच आहे. करायची आहे ना, मग झालं तर. आणि टेन्शन नको घेऊस, खूप चांगली माणसं आहेत. जमल का मला? अगं का नाही जमणार, सगळं जमेल, उगाच घाबरू नकोस. बरं, एक तू आता ड्रायव्हर बरोबर पुढे जा, मी संध्याकाळी येते. चल. ह्याच्या घरात राहून ह्याला मारायचा चान्स तर गेलाच. पण ठीक आहे, हिच्या चुलत बहिणीच्या घरातच राहायचंय ना मला. कधी ना कधी तर संधी मिळेलच. आणि एकदा काय संधी मिळाली ना की त्या क्षणी त्याला मारून टाकेन मी. साहेब, कसला विचार करायलाय? शुभ, मला त्या मुलीचं फार वाईट वाटतंय. बघ ना, आम्ही नेते मंडळी लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी योजना राबवतो, पण ग्राउंड लेवलला त्याची अंमलबजावणी होते का नाही याकडे दुर्लक्ष होतं. आणि मग काही लोक याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन गरिबांना, या विद्यार्थ्यांना फसवतात. आणि मग हे फसवले गेलेले लोक, हे विद्यार्थी, या मुली गुन्हा करायला प्रवृत्त होतात. बघ ना, माझ्यासारख्या मंत्र्यावर सुद्धा हल्ला करायला त्यांनी मागे पुढे बघितलं नाही. शुभ, गुन्हेगार या मुली नाही आहेत. गुन्हेगार ती माणसं आहेत जे भ्रष्टाचार करतात. बरोबर बोलताय तुम्ही. मी दिल्लीला गेल्यावर पंतप्रधानांशी याविषयी बोलणारच आहे. कळवतो तुला. ठीक आहे साहेब. शुभ, काहीही झालं ना तर या प्रकरणाचा छडा हा लागला गेलाच पाहिजे. पृथ्वीला हात अशी घे. हो. जेवढी माहिती या प्रकरणाबद्दल मिळवता येईल ना तेवढी मिळव. हो साहेब, नक्की. मॅडम, ये आते लवकर. काय झालं? शिरीष घाणेकर सापडला ना? आपल्या ताब्यात घेतलाच ना त्याला? शिरीष होता तिथे मॅडम. येस, आता खरी मजा येणार आहे. श्रावणीचा तिच्या आईला शोधण्याचा एकमेव मार्ग मी कायमचा बंद करून टाकलाय. पण मॅडम, आता पण काय? तो शिरीष घाणेकर नव्हता, शिरीष बोरकर होता. काय? जा जा जा, कसली कामं करता रे तुम्ही? घाणेकरला शोधायला सांगितलं तर बोरकरला शोधून आलाय बिंडोक. काय करू आता? आलक नन्ना मॅडमचा फोन. हॅलो. हो विक्रम घाडगे पाटील, स्वतःला काय जास्त हुशार समजता? काय झालं मॅडम? काय चिडालाय तुम्ही आमच्यावरती? बोला ना, काय केलं आता आम्ही? चुकीचा ऍड्रेस पाठवलाय तुम्ही. माझे पैसे परत पाठवा. काय? नाही नाही, असं कसं होईल? माझा माणूस तुम्ही दिलेल्या पत्त्यावर गेला होता. तिथे शिरीष घाणेकर नाही, शिरीष बोरकर राहतो. काय
काय समजतं की नाही हो तुम्हाला? आता तो जर माणूस पोलिसात गेला असता तर विश्वंभरला कळलं असतं ना की मी शिरीष घाणेकरची चौकशी करते. मग माझं काय झालं असतं त्याचा विचार केलात का तुम्ही? मॅडम तुम्ही जरा शांत व्हा बरं. मॅडम काहीतरी घोळ झालेला दिसतोय बरं का. तुम्ही ना नेहमी असंच करता. म्हणजे काय होतं, सुरुवात सगळी चांगली करता पण शेवटी आलात ना की काहीतरी घोळ घालताच तुम्ही. आता मी कुठून कसं शोधू शिरीष घाणेकरला ते सांगा ना. मॅडम आता तुम्ही एक काम करा, तुम्ही तर मिनिस्टर साहेबांच्या बहिणात सरळ जा ना हॉस्पिटलला आणि मागा ना ऍड्रेस. काय मिळेल की लगेच तुम्हाला. मग नाही हॉस्पिटलला काय विचारा, माझं नाव जाईल तिकडे. कळतं का काय तुम्हाला? तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी पुण्यांदा सगळी चौकशी करतो. मला शिरीष घाणेकर हवाय आणि तोही लवकरात लवकर. कळलं तुम्हाला? नाहीतर माझे पैसे परत पाठवा, होत नसेल काम तुमच्यानी तर. मॅडम हवा असं बोलून कसं जमत, आपला व्यवहार झालेला आहे हा. अहो हे एक काम धड करा ना तुम्ही, पुढचं पुढे बघू आपण. बरं ठीक आहे, तुमची मर्जी. नॉनसेन्स. या शिरीष घाणेकरला आता कुठला गाव दे सोडणारच नाही त्याला. या विक्रम घाडगे पाटलाचं काय करायचं समजत नाही बाबा. शिरीष घाणेकर कुठे गेला असेल? माझ्याकडनं चुकून ऍक्सिडेंट झाला. कोणाचा ऍक्सिडेंट झालाय? नाही माहिती मला. त्या दिवशी मोक्षाच्या हातून ऍक्सिडेंट झाला होता त्यावेळेस ती त्याच हॉस्पिटलमध्ये होती. अरे हे मला आधी का नाही सुचलं? काका या बोटाला फॉलो करा. काका थोडी तरी मुवमेंट करा डोळ्यांची. काका प्लीज, तुम्ही काहीच मुवमेंट नाही केली तर कसं होणार? मम्माचा मेसेज. मम्माने ह्यांचा फोटो का पाठवला? तिला कळलं तर नसेल की हे माझ्याकडे आहेत म्हणून. तर काय करू? मम्माचा कॉल. का कॉल करते? मम्माला कळलं तर नसेल ना? काय सांगू मी हिला? फोन उचलला नाही तर अजून प्रॉब्लेम होईल. काहीतरी सांगावं लागेल. हा मम्मा. मोक्षा मी तुला एक फोटो पाठवलाय, पाहिलास तू? मोक्षा मी काय विचारते, तू गप्प कायस? हो पाहिला ना. कोण आहे हा माणूस? तू ज्या हॉस्पिटलमध्ये होतीस ना तिथे हा पेशंट होता का ग? नाही. मी नाही या माणसाला बघितलं. तुला कशाला हवाय हा माणूस? कोण आहे हा माणूस? नाही माझं जरा काम आहे त्याच्याकडे. बरं ठीक आहे, मी ठेवते फोन. नशीब मी डिस्चार्जच्या वेळेला चुकीचा ॲड्रेस टाकलेला आणि मी डॉक्टरांना सुद्धा सांगितलेलं की कोणी विचारलं तर खोटा ॲड्रेस सांगा म्हणून.